आता बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये व्यावसायिकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याची। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। जेवणाच्या कारणावरून तलवार आणि इतर धारदार शस्त्रांनी आरोपींनी हॉटेलच्या मालकावर आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केला। यामध्ये 3 जण जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचारही सुरू आहेत। साम टीव्हीवर याच घटनेची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय। दरम्यान या आरोपींनी हॉटेलमधील सामानाची सुद्धा तोडफोड केलेली आहे। जवळपास अर्धा तास हे आरोपी धुडगूस घालत होते असा हॉटेल मालकाने यावेळी आरोप सुद्धा केलेला आहे। आणि याच हॉटेलमधली ही सीसीटीव्ही दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। कशा पद्धतीने हॉटेल व्यावसायिकावर हा जीवघेणा हल्ला झालाय आपण साम टीव्हीवर याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतो। अहमदनगरमधील ही अतिशय धक्कादायक घटना आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडनं। सुशील, आपण पाहतोय नगरमध्ये आता व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झालाय। हा संपूर्ण प्रकार काय, पोलिसांनी आता काय पुढची भूमिका घेतली आहे? हा प्रकार असा आहे की रात्री एका हॉटेल जत्रा म्हणून होता। या हॉटेल जत्रामध्ये काही लोक जेवणासाठी बसले होते। मात्र वेटरनी जेव्हा त्यांच्याकडे बिल घेऊन गेले त्या बिलावरून वादावादी झाली आणि त्यांनी थेट हॉटेल मालक भूकन म्हणून आहे दीपक भूकन यांच्यावर तलवारीने, कोयतनी आणि लाडकी दांडकीने हल्ला केला। आधी अर्धा तास जवळपास भाचापाची चालली होती। आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहोत। आपला मुद्दा लक्षात आलेला आहे, व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाला आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून हा हल्ला पाहू शकतो।